लॅपटॉप डाउनलोड करण्यासाठी MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात. त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय. यामध्ये ॲडिशनल आपण ॲड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय. फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयामध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञान जनरल सायन्स या कोर्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण वनस्पतीमधले हार्मोन्स किंवा प्लांट हार्मोन्स हा टॉपिक आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये काही महत्त्वाचे हार्मोन्स आहेत, जसं ऑक्झिन असेल, जिब्रेलिन असेल, सायटोकायनिन असेल, इथिलिन असेल, अबॅसिसिक आम्ल असेल. तर एवढे जे घटक आहेत तर हे हार्मोनचं वर्किंग काय आणि त्याचा रोल काय त्याच्यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वनस्पतीमध्ये जे अग्रस्त प्रभान म्हणजे अपायकल डॉमिनन्ससाठी म्हणजे वर वाढण्यासाठी वनस्पती वर वाढण्यासाठी कोणतं संप्रेरक जबाबदार असतं ज्यामुळं शेंड्याकडील भागाची वाढ फांद्यापेक्षा जास्त वेगाने होते. म्हणजे एक तुम्हाला अशी वनस्पती आहे असं कन्सिडर करा, ही वनस्पती. तर ह्या वनस्पतीचे जी शेंडा आहे वरचा भाग, तर इथली वाढ ही मोठ्या प्रमाणात होते बाकी इतर फांद्यापेक्षा. तर हे कोणतं संप्रेरक आहे की इतर फांद्या अशा जास्त वाढणार नाहीत, ठीक आहे, छोट्या छोट्या राहतील, परंतु ही वरचा भाग हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. तर हे कोणतं संप्रेरक इम्पॉर्टंट आहे असं तुम्हाला विचारले. ऑप्शन देताना जिब्रेलिन दिले, सायटोकायनिन दिले, ऑक्झिन दिले आणि इथिलिन दिलेलं आहे. तर जे वृद्धी संप्रेरक म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे तुमचं ऑक्झिन. लक्षात ठेवा की वनस्पतीच्या शेंड्याकडची वाढ ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात होते फांद्यापेक्षा. ते ऑक्झिन म्हणजे तुमचं हार्मोन म्हणजे ऑक्झिन आहे, हे लक्षात ठेवा वनस्पतीमधलं. तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय? शेंड्याच्या वाढीचा प्रभाव, वरचा भाग म्हणतो. मग ऑक्झिन हे शेंड्याकडून खाली फांद्याकडे वाहतं. म्हणजे हे जे संप्रेरक आहे, समजा ही तुमचा एक ही आहे आणि हा असा मोठा शेंडा आहे समजा, लक्षात घ्या, आणि इकडे अशा वेगवेगळ्या ना अशा फांद्या आहेत, अशा वेगवेगळ्या फांद्या आहेत इथं झाडाला. तर ऑक्झिन हे शेंड्याकडून फांद्याकडे काय होतं? वाहतं आणि बाजूच्या मुकुलाची वाढ त्यामुळे रोखली जाते. त्यामुळे वनस्पती काय होते? उंच उंच वाढते. जेव्हा आपण काय करतो, समजा हा भाग वरचा कट केला म्हणजे आपण वनस्पतीचा शेंडा जर कापला तर ऑक्झिनचा प्रभाव सुद्धा कमी होणार आहे आणि वरचा शेंडा कापल्यानंतर ऑक्झिनचा प्रभाव जर कमी झाला तर ही फांद्याकडची जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला झालेली पाहायला मिळते. ओके, म्हणजे ऑक्झिन कशासाठी इम्पॉर्टंट आहे? तर ऑक्झिन सेलला इलॉंगेशन करण्यासाठी, सेल इलॉंगेशनसाठी इम्पॉर्टंट आहे असं आपण म्हणतो. सेल म्हणजे पेशी, इलॉंगेशन म्हणजे वाढ होणं, त्याची पेशीची वाढ. म्हणजे इलॉंगेशन म्हणजे विवर्धन असं मराठीमध्ये शब्द आहे. म्हणजे सेल इलॉंगेशनसाठी जर विचारलं तरी तुमचं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी ऑक्झिन असणार आहे. म्हणजे वनस्पतीचं जे अपायकल डॉमिनन्स म्हणजे अग्रस्त प्रभान याच्यासाठी जे संप्रेरक जबाबदार असतं ज्याच्यामुळे शेंड्याकडील भागाची वाढ फांद्यापेक्षा जास्त होते ती म्हणजे ऑक्झिन नावाचं संप्रेरक. पुढचा प्रश्न आहे बीजांची सुप्तावस्था म्हणजे सीड डॉर्मन्सी
मोडण्यासाठी आणि खोडांच्या पेशीमधलं अंतर वाढवून, खोडांच्या पेशी आहेत ना त्यांच्यामधलं अंतर वाढवून वनस्पतीची उंची वाढवण्यासाठी कोणतं संप्रेरक उपयुक्त आहे? आता इथं घटक काय येतो तुम्हाला? वृद्धी होणं गरजेचं आहे. म्हणजे एक तर सीड डॉर्मन्सी म्हणजे बीजांची जी सुप्त अवस्था आहे ती भंग करणं याच्यासाठी, आणि खोड जे आहे आपलं वनस्पतीचं आणि त्यांच्या पेऱ्यामधलं अंतर वाढवण्यासाठी, इंटरनोड वाढवून त्यांच्या वनस्पतीची उंची वाढवण्यासाठी तुम्हाला संप्रेरक विचारले. तर याचं करेक्ट आन्सर काय येतं? तुम्हाला अपायकल डॉमिनन्स बद्दल विचारलंय का? नाही, म्हणजे ऑक्झिन येणार नाहीये. तुमचं उत्तर असणार आहे या ठिकाणी जिब्रेलिन. जिब्रेलिन हे संप्रेरकाला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं वृद्धी उत्तेजक संप्रेरक कोणतं? म्हणजे वृद्धी उत्तेजक संप्रेरक कोणतं असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे जिब्रेलिन, हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. याचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय असतं? तर जी सुप्तावस्था भंग करणं, म्हणजे बीजांची जी सुप्तावस्था आहे ना ती भंग करून, म्हणजे अनेक बिया असतील किंवा बर्ड्स असतील, ह्या प्रतिकल परिस्थितीमध्ये काय असतात? सुप्तावस्थेत म्हणजे आळशी अवस्थेमध्ये असतात. तर ह्या आळशी अवस्थेतल्या महत्वाच्या बिया असतील, फुलं, बर्ड्स असतील, तर यांना त्यांची आळशी अवस्था सोडून त्यांना अंकुरित करण्यासाठी किंवा त्यांना वाढण्यास मदत करण्यासाठी जे संप्रेरक इम्पॉर्टंट आहे त्याला जिब्रेलिन असं म्हणतात. किंवा खोडांची उंची वाढवणं. खोडांची उंची हा एक महत्वाचा मुद्दा आहे. खोडांची उंची वाढवण्यासाठी कोणतं संप्रेरक इम्पॉर्टंट ठरतं? तर ते आहे जिब्रेलिन. म्हणजे जिब्रेलिन काय करतं? तर जे खोडामधलं इंटरनोडल इलॉंगेशन आहे ना, इंटरनोडल इलॉंगेशन ते वाढवण्यासाठी मदत करतं, जेणेकरून वनस्पतीची वाढ झपाट्यानं तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही असं बघा, एखादी जनुकीय दृष्ट्या बुटकी वनस्पती असेल आणि त्या बुटक्या वनस्पतीवर जर जिब्रेलिनची फवारणी केली ना तर त्याची उंची वाढते. म्हणून जिब्रेलिन हे संप्रेरक महत्वाचं आहे. आणि आणखी महत्वाचं कशासाठी येतं? तर फलधारणा होणे, म्हणजे हे संप्रेरक फूल धारणेसाठी, फळांचा आकार वाढवण्यासाठी जे मदत करतं ते म्हणजे तुमचं जिब्रेलिन आहे. तर जिब्रेलिन लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला जिब्रेलिन बद्दल काय काय लक्षात ठेवायचं एकदा शॉर्ट मध्ये याचं रिवाइज करूया. जिब्रेलिन संप्रेरकाबद्दल लक्षात ठेवताना पहिल्यांदा लक्षात ठेवा हे सुद्धा वृद्धी उत्तेजक संप्रेरक आहे. जसं ऑक्झिन सुद्धा अपायकल डॉमिनन्ससाठी इम्पॉर्टंट होतं, वर वाढण्यासाठी, ठीक आहे, तसं जिब्रेलिनचा उपयोग आहे. जिब्रेलिनचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे खोडांची उंची वाढवणं, सगळ्यात महत्वाचा गोष्ट खोडांची उंची वाढवणं. म्हणजे जिब्रेलिन काय करतं? खोडामधलं जे इंटरनोडल इलॉंगेशन आहे ना ते वाढवतं, जेणेकरून वनस्पतीची वाढ झपाट्यानं होतं. म्हणजे एखादी जर जनुकीय दृष्ट्या बुटकी वनस्पती असेल आणि तुम्ही जिब्रेलिनची फवारणी करा, त्याची उंची वाढणार आहे. किंवा सुप्तावस्था भंग करणं, म्हणजे अनेक बिया किंवा बर्ड्स असतात ना, हे ना एक आळशी अवस्थेत असतात. सुप्तावस्था म्हणजे आळशी अवस्थेत असतात. त्यांना त्यांची आळशी अवस्था मोडून त्यांना अंकुरित होण्यास किंवा त्यांची वाढण्यास मदत कोण करतं? तर हे जिब्रेलिन करतं. म्हणून सुप्तावस्था भंग करणं, खोडांची उंची वाढवणं किंवा फलधारणा आणि फळांचा आकार वाढवणं याच्यामध्ये हे जिब्रेलिन संप्रेरकाचा महत्वाचा रोल आहे. जसं पहिलं संप्रेरक बघितलं ऑक्झिन. ऑक्झिन म्हटलं तर अपायकल डॉमिनन्ससाठी ते महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला फांद्यांची वाढ मोठ्या प्रमाणात न होता वरचा भाग, शेंड्याकडचा भाग हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो, अशासाठी तुम्हाला ऑक्झिन संप्रेरक इम्पॉर्टंट आहे. आणि जिब्रेलिन कसं आहे? एक तर खोडाची उंची वाढवणं किंवा सुप्तावस्था म्हणजे आळशी अवस्थेमध्ये असलेल्या अनेक बिया फुलांना त्या ठिकाणी वाढण्याला मदत करणं, आळशी अवस्था सोडून देऊन त्यांना, आणि फलधारणा आणि फळाचा आकार वाढवण्यामध्ये या संप्रेरकाचा रोल आहे. तर अशा आपण 2 संप्रेरकं बघितली. मग आता आपल्याला काय बघायचं आहे? तर सेल इलॉंगेशन किंवा सेल डिव्हिजनसाठी कोणतं संप्रेरक आहे, म्हणजे पेशी विभाजनाला मदत करणारं संप्रेरक कोणतं, तो आता घटक आपण बघूया. आपला प्रश्न काय? वनस्पतीमध्ये पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजनला चालना देणारं मुख्य संप्रेरक कोणतं? आता सेल डिव्हिजन म्हणजे या संप्रेरकाचं नाव आहे सायटोकायनिन. आता या सायटोकायनिन शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की सेल डिव्हिजन. सायटो म्हणजे काय? हे सायटो म्हणजे तुमची सेल किंवा सायटो म्हणजे पेशी असं म्हणतो. आणि एक कायनिन म्हणजे काय? कायनिन म्हणजे कायनेसिस असा त्याचा अर्थ आहे. कायनिन म्हणजे काय, कशावरून अर्थ घेतलाय? कायनेसिस. कायनेसिस म्हणजे आपण काय म्हणतो? विभाजन करणं. कायनेसिस म्हणजे विभाजन करणं, म्हणजे पेशींचं विभाजन करणं, म्हणजे सेल डिव्हिजन करणं. याच्यासाठी जे संप्रेरक आहे त्या संप्रेरकाला म्हटलं जातं सायटोकायनोसिस, म्हणजे पेशी विभाजनाला उत्तेजन देणं. ओके, मग तुम्हाला असं म्हटलं वृद्धी उत्तेजक संप्रेरक म्हणणं हे येतं का? नाही.
तुम्हाला जर विचारलं वृद्धी उत्तेजक संप्रेरक कोणतं, तर पहिलं जे आपलं ऑक्सिन होतं ते सुद्धा वृद्धी होत होती, फक्त ऑक्सिन मध्ये काय होत होतं, ऑक्सिन जे संप्रेरक होतं त्याच्यामध्ये अपायकल डॉमिनन्स वाढत होता, म्हणजे वरच्या बाजूने वाढ होत होती. दुसरं होतं तुमचं जिब्रेलिन काय करत होतं, जिब्रेलिन खोडाची उंची वाढवत होतं, खोडाची उंची वाढवणं, सुप्तावस्था भंग करणं, याच्यासाठी याचा उपयोग होता, फुलधारणेसाठी. आणि आता तिसरं बघतोय आपण ते म्हणजे सायटोकायनिन, म्हणजे पेशी विभाजन करणं, याच्यासाठी जे संप्रेरक आहे त्याचा उपयोग होतो सायटोकायनिनचा पेशी विभाजन करण्यामध्ये. म्हणजे हे काय करतं, हे संप्रेरक जे फळं किंवा बियासारखं वेगानं वाढणाऱ्या भाग असतो ना त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतं. म्हणजे सायटोकायनिन काय करतं, तर हे ऑक्सिनच्या विरुद्ध कार्य करतं. ऑक्सिन काय करत होतं, ही वनस्पती आहे त्याच्या शेंड्याकडच्या भागाची वाढ मोठ्या प्रमाणात होत होती, फांद्याकडची वाढ ही थांबत होती. ओके, पण सायटोकायनिन त्याच्या विरुद्ध कार्य करतं. म्हणजे हे काय करतं, तर हे बाजूचं म्हणजे ह्या साईडचं जे मुकुल आहेत, फांद्या आहेत, यांची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये करतं. आणि यामुळे काय होतं, वनस्पतीचे पानं असतील किंवा फुलं असतील तर त्यांची जीर्णता लांबवतं, म्हणजे त्यांना जास्त काळ ताजे ठेवण्याला मदत करतं. याचा उपयोग आहे सायटोकायनिन हे ऑक्सिनच्या विरुद्ध कार्य करतं. एवढं इथं तुम्हाला लक्षात ठेवावं. म्हणजे तुम्हाला इथं काय लक्षात घ्यायचं आहे, सायटोकायनिन या संप्रेरकाचं नाव कार्यावरण, सायटो म्हणजे पेशी, कायनेसिस म्हणजे विभाजन, म्हणजे पेशी विभाजनाला उत्तेजन देणं. हे फळं आणि बियासारख्या वेगानं वाढणाऱ्या भागामध्ये आढळतं. सायटोकायनिन ऑक्सिनच्या विरुद्ध कार्य करून बाजूच्या मुकुलाची वाढ होण्यास मदत करतं. ओके, म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे फुलं आणि जास्त काळ ते ताजे राहतात बाजूच्या वाढ केल्यामुळे. डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपला अँड्रॉइड ॲप आहे, ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. सरावासाठी 300 असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील. आणि या कोर्सची फी 249 म्हटले, पण तिथे सध्या डिस्काउंट ऑफर आहे. इथं या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ऍप्लिकेशन. पुढचा प्रश्न आहे, दुष्काळाच्या किंवा पाण्याच्या कमतरतेच्या काळामध्ये वनस्पतीमधलं स्टोमेटा बंद करून बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी कोणते संप्रेरक इम्पॉर्टंट ठरतं किंवा त्या संप्रेरकाला तणाव संप्रेरक स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखलं जातं. स्ट्रेस हार्मोन जेव्हा असं विचारलं जातं तर ते तुमचं एक हार्मोन आहे, त्याला म्हटलं जातं ॲबॅसिसिक आम्ल, ॲबॅसिसिक ॲसिड असं म्हटलं जातं. तर हे वृद्धिरोधक संप्रेरक आहे, वृद्धीची रोधक संप्रेरक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे हे ग्रोथ इनहिबिटर संप्रेरक आहे, ग्रोथ इनहिबिटर संप्रेरक आहे असं म्हटलं जातं. म्हणजे हे संप्रेरक इतर संप्रेरकाच्या विरुद्धच कार्य करतं. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, दुष्काळग्रस्त भाग आहे, तर त्या ठिकाणी हे संप्रेरक वनस्पतीमध्ये तयार होतं. आणि वनस्पतीमधलं जे स्टोमॅटा असतं, वनस्पतीचा जो स्टोमॅटा असतो ना, तर त्या स्टोमॅटो मधल्या काही सेल्स असतात ना, त्या सेलला शिथिल करण्याचं काम करतं. म्हणजे वनस्पतीच्या स्टोमॅटोमध्ये ज्या गार्ड सेल्स असतात ना, या गार्ड सेलला शिथिल करण्याचं काम करतं. ओके, त्यामुळे त्यांची जी पर्णरंध्रे म्हणतो आपण त्याला, पर्णरंध्रे म्हणजे स्टोमॅटा, ते बंद होतात आणि याच्यामुळे बाष्पोत्सर्जन होतं. त्याच्यामुळे जो पाण्याचा अपव्यय होतो ना तो टाळला जातो. म्हणजे जो स्टोमॅटा वनस्पतीचं जे बाष्पोत्सर्जन जे होतं तर ते स्टोमॅटामधून होतं ना. आणि हे काय करतं संप्रेरक, तर वनस्पतीमधल्या स्टोमॅटोमधल्या ज्या गार्ड सेल आहेत ना, या गार्ड सेलला शिथिल करतं आणि हे जे स्टोमॅटो आहे ना त्याला बंद करतं. म्हणजे तिथून पाणी बाहेर पडून बाष्पोत्सर्जन जे होतं ना त्यासाठी पाण्याचा जो अपव्यय टाळला जातो. म्हणून तर याच्या कार्याला याला काय म्हटलं जातं, तणाव संप्रेरक किंवा स्ट्रेस हार्मोन म्हटलं जातं. आणि हे त्याचं नाव काय आहे, ॲबॅसिसिक आम्ल किंवा ॲबॅसिसिक
ऍसिड असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे हे आणखी काय करतं, एखादं बीज असेल किंवा मुकुल असेल, बड असेल, तर त्याची सुप्तावस्था टिकवून ठेवण्यास मदत करतं, म्हणजे ते सुप्त राहावं असं मदत करतं. याच्या उलट जिब्रेलिन आहे, जिब्रेलिन काय करतं, सुप्तावस्था भंग करून त्या संप्रेरकाला वाढीला मदत करतं. तसं ह्याची सुप्तावस्था टिकवून ठेवण्यासाठी हे काय करतं, मदत करतं. म्हणजे जिब्रेलिनच्या एकदम अगेन्स्ट तुम्हाला अबॅसिसिक आम्ल पाहायला मिळेल. तर ह्या अबॅसिसिक आम्ल किंवा अबॅसिसिक ऍसिड पहिले लक्षात ठेवा, हे वृद्धिरोधक आहे, ग्रोथ इनिबिटर संप्रेरक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे इतर जे संप्रेरक ग्रोथसाठी आहेत, तर हे ग्रोथसाठी नाहीये, हे वेगळं कार्य करतं, त्याच्या विरुद्ध कार्य करतं. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते त्यावेळी हे काय करतं, वनस्पतीमध्ये तयार होतं, एबीए म्हटलं आपण, अबॅसिसिक आम्ल तयार होतं. आणि जे पानावरचं जे पर्णरंध्र म्हणतो, पर्णरंध्र म्हणजे स्टोमॅटा, पानावरच्या ज्या स्टोमॅटा असतात ना, स्टोमॅटा, तर त्यांच्यामध्ये ज्या गार्ड सेल्स असतात, रक्षक पेशी, त्यांना शिथिल करतं. आणि जो स्टोमॅटा उघडा असतो ना थोडा, तर त्यातून बाष्पोत्सर्जन होतं, म्हणून तो स्टोमॅटाला बंद करतं. कोणतं आम्ल, अबॅसिसिक आम्ल. त्याच्यामुळे जो बाष्प उत्सर्जन होऊन जो पाणी वाया जातं ना, तर त्याचा तो अपव्यय टाळला जातो. म्हणून तर या संप्रेरकाला स्ट्रेस हार्मोन असं म्हटलं जातं, याला तणाव संप्रेरक असं म्हटलं जातं, स्ट्रेस हार्मोन म्हटलं जातं. आणि आणखी काय करतं, जे बीज असतील किंवा बर्ड्स असतील, मुकुल म्हणजे बर्ड, त्यांची सुप्त अवस्था, आळशी अवस्था टिकवून ठेवण्याला हे मदत करतं. पानगळ व फळगळ होण्यास मदत होते. हे कुठं होतं, तर दुष्काळग्रस्त किंवा ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा भागामध्ये. म्हणून याचं उत्तर आहे अबॅसिसिक आम्ल. ओके, हे लक्षात आलं का? मी परत एकदा रिपीट करतो. दुष्काळाच्या आणि पाण्याच्या कमतरतेच्या काळात वनस्पतीमधलं पर्णरंध्रे म्हणजे स्टोमॅटा बंद करून बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी कोणतं संप्रेरक, तणाव संप्रेरक किंवा स्ट्रेस हार्मोन म्हणून कार्य करतं, तर ते आहे अबॅसिसिक आम्ल. आणि एकदम अगेन्स्ट कोणाच्या येतं, जिब्रेलिनच्या येतं. कारण जिब्रेलिन काय करत होतं, सुप्त अवस्था ज्या फळांची, बीजांची असेल, सुप्त अवस्था ज्या फळांची असेल किंवा बीजांची असेल, तर त्यांच्या भंग करून त्यांच्या वाढीला मदत करत होतं. पण हे काय करतं, सुप्तावस्था टिकवून ठेवण्याला मदत करतं. कारण हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढतं ना, दुष्काळाच्या पाण्याच्या कमतरतेच्या काळामध्ये. म्हणून तर याला स्ट्रेस हार्मोन असं म्हणतात, ते म्हणजे अबॅसिसिक आम्ल. म्हणजे आपण आतापर्यंत ऑक्झिन बघितलं, जिब्रेलिन बदललं, सायटोकायनिन बघितलं, अबॅसिसिक आम्ल बघितलं. आता पुढचा प्रश्न बघूया, पाचवा आम्ल, ते म्हणजे खालीलपैकी कोणतं संप्रेरक हे वायू रूपात म्हणजे गॅसियस फॉर्म मध्ये असतं आणि प्रामुख्यानं फळं पिकवण्यासाठी, फ्रूट रिपेनिंगसाठी जबाबदार असतं. जेव्हा फळं पिकवणं म्हटलं तर तुमचं कोणतं आम्ल इम्पॉर्टंट आहे किंवा हार्मोन इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे इथिलीन. हे कारण हे एक वेगळंच अद्वितीय असा प्रकारचं हार्मोन आहे, जे तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये आढळतं, वायू रूपात आढळतं. हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. कोणतं हार्मोन, प्लांट हार्मोन हे वायू रूपात आढळतं, तुम्हाला सायटोकायनिन, ऑक्झिन, अबॅसिसिक किंवा इथं जिब्रेलिन देऊ द्या, हे 5 हार्मोन आहेत. ओके, 5 हार्मोनला मी डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. एकदा दोनदा लेक्चर नीट ऐका, तुम्हाला ह्याच्यावर 1 मार्क विचारला जातो. इम्पॉर्टंट घटक आहे, हे लक्षात राहू द्या. म्हणजे कोणतं हार्मोन हे वायू रूपात आढळतं, तर हे आहे तुमचं इथिलीन. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे फळं पिकवणं. म्हणजे फळ पिकताना तुम्हाला अनेक बदल होतात बघा. काही वेळा फळं मऊ होणं, त्याचा रंग बदलणं, काही वेळा त्याची चव, गोड चव किंवा सुगंध येणं, हे सगळं कशामुळे होतं फळामध्ये, तर ह्या इथिलीन या संप्रेरकामुळे होत असतं, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. आणि गॅसेस फॉर्म मध्ये आहे हेही तुम्हाला इथं माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आता एकूण यामध्ये किती हार्मोन बघितले, 5, आणि जे परीक्षेला इम्पॉर्टंट आहे. पहिला हार्मोन आपण यामध्ये बघितलं होतं, ते म्हणजे तुमचं पहिलं हार्मोन बघितलं होतं ऑक्झिन. ऑक्झिन कशासाठी इम्पॉर्टंट लक्षात ठेवणार, अपायकल डॉमिनन्स असं लक्षात ठेवा. अपायकल म्हणजे शेंड्याकडची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते, फांदीची वाढ तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाहीये, याच्यासाठी हे अपायकल डॉमिनन्स साठी इम्पॉर्टंट. सेल इलॉंगेशन होणं म्हणजे पेशीचं विवर्धन होणं, तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑक्झिन हे संप्रेरक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण दुसरं संप्रेरक बघितलं, ते होतं जिब्रेलिन. इथं मी लिहितो जिब्रेलिन. जिब्रेलिन कशासाठी होतं, खोडांची वाढ होणं,
खोडाची उंची होणं, खोडाची उंची, खोडाची वाढ, खोडाच्या उंचीसाठी किंवा एखादं बीज आहे किंवा बिया आहे, मुकुल आहे, बड आहे, त्याची सुप्तावस्था भंग करणं, सुप्तावस्था भंग करणं आणि त्याला वाढीला मदत करणं, याच्यासाठी जिब्रेलिन आहे. किंवा फलधारणा किंवा फळाचा आकार वाढवणं, याच्यासाठी सुद्धा काय होत होता, जिब्रेलिनचा रोल इम्पॉर्टंट ठरत होता. त्यानंतर पुढचं होतं सायटोकायनिन. सायटो म्हणजे पेशी, कायनिन म्हणजे विभाजन. म्हणजे कोणतं संप्रेरक पेशी विभाजनाला मदत करतं, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे सायटोकायनिन. कारण कायनेसिस त्या शब्द प्रयोग तिथून आलेला आहे. म्हणजे पेशी विभाजन, सेल डिव्हिजन मध्ये याचा महत्वाचा रोल आहे, हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. म्हणजे हे सायटोकायनिन सुद्धा ऑक्सिनच्या अगेन्स्टच कार्य करतं, विरुद्धच कार्य करतं. कारण सायटोकायनिन मध्ये एकदम शेंड्याकडची वाढ न होता पेशींच्या ज्या महत्वाच्या म्हणजे बाजूचे मुकुल असतात ना, त्यांच्यामध्ये वाढ होते, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. इथिलीन संप्रेरक बघितलं आपण, तर जे 4थ्या क्रमांकाचं होतं. इथिलीन संप्रेरकामध्ये आपण काय म्हटलं होतं लक्षात ठेवायचं आहे. इथिलीन संप्रेरक नंतर आपण अबॅसिसिक आम्ल बघितलं होतं. अबॅसिसिक आम्लमध्ये काय म्हटलं होतं, या अबॅसिसिक आम्लाला आपण स्ट्रेस हार्मोन आहे असं म्हटलं होतं. स्ट्रेस हार्मोन म्हणजे कसं, तर जे त्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी हे वनस्पतीमध्ये तयार होतं आणि पानामधले जे स्टोमॅट आहे त्या स्टोमॅटामधल्या गार्ड सेलला शिथिल करतं, स्टोमॅटा बंद होतो आणि बाष्पोत्सर्जन होऊन जो पाण्याचा अपव्यय टाळला जातो, हे महत्वाचं कार्य हे अबॅसिसिक आम्ल करतं. म्हणून याला तणाव संप्रेरक किंवा स्ट्रेस हार्मोन असं म्हटलं जातं. किंवा एखादं हे संप्रेरक बीज किंवा मुकुल आहे त्यांची सुप्तावस्थेने ते टिकून ठेवण्याला मदत करतं, म्हणून तुम्हाला अबॅसिसिक आम्ल महत्वाचं आहे. आणि 5वं बघितलं आपण ते म्हणजे इथिलीन. इथिलीन एक तर गॅसियस फॉर्म मध्ये असतं, हे आपण इथं डिस्कस केलेलं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे आम्ल हे हार्मोन तुम्हाला फळ पिकवण्यासाठी, फ्रूट रिपनिंगसाठी जास्त महत्वाचं असतं. तर हे 5 हार्मोन आहेत ज्याच्यावर परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न येतो. हे ते व्यवस्थित ते एक्सप्लेन केलेत. हे जवळपास 20 मिनिटाचा आपला हा सेक्शन आहे. हा सेक्शन तुम्ही रिपीटेड जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला त्याच्यामध्ये डाऊट असणार नाही. आय होप हा घटक तुमच्या आता लक्षात आला असेल.